शेतामध्ये पाणी पाजायला गेल्यानंतर ऊसाच्या शेतात बिबट्याची पिल्लं आढळून आल्याची घटना समोर आली आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहिरेवाडी येथे तानाजी खोत यांच्या शेतामध्ये ही बिबट्याची 4 पिल्ले आढळून आली आहेत। शेतकरी तानाजी खोत आपल्या शेतात पाणी पाजायला गेले असता त्या ठिकाणी मादी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला, मात्र त्यामध्ये ते बचावले। खोत यांनी आरडाओरडा केल्यावर बिबट्याने धूम ठोकली। त्यानंतर खोत यांना आपल्या शेतामध्ये बिबट्याची 4 पिल्लं आढळून आली। त्यानंतर खोत यांनी प्राणीमित्र व वन विभागाला याची कल्पना दिली। यानंतर बिबट्याच्या पिल्लांना सुरक्षितपणे शेतात ठेवण्यात आले आहे। मात्र गावामध्ये बिबट्याचा वावर आणि आढळून आलेली पिल्लं यामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। माझं नाव तानाजी खोत, हे आमचं शेत आहे। आमच्या शेतामध्ये मी पाणी लावलं होतं। पाणी बघण्यासाठी मी वावरातून मधून बाहेर येत होतो। त्यावेळेला मध्येच बिबट्याची पिल्ले होती आणि 4 पिल्ले होते, मादी जवळच होती। अचानक मला जागा सफाई दिसली म्हणून मी खाली बसलो, तर तिथे माझ्या समोरच मादी होती आणि मादीने एकदम अटॅक केला माझ्यावर। मी आला म्हणून मागे उसाने तिला दाबले जोरात आणि वरडत बाहेर आलो।